सप्टेंबरला देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन मोदी सरकारच्या कामगार विरोधी आणि मालकधारजीच्या धोरणाविरुद्ध एक दिवसाचा देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संपामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उद्योगातील कर्मचारी, खाजगी उद्योगातील कर्मचारी, सरकारच्या विविध खात्यामध्ये काम करणारे अंगणवाडी, आशा, शालेय पोषण कर्मचारी, त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील घरकामगार, बांधकाम मजूर असे सर्व क्षेत्रातील कामगार सहभागी होत आहेत। सरकार गेल्या एक वर्षभरामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये कामगार वर्गाने संघर्ष करून जे मिळवलेले अधिकार आहेत, हक्क आहेत, कायदे आहेत, हे कायदे बदलत आहे। सध्या कंत्राटी पद्धतीचं सगळीकडे पेव फुटलेलं आहे। या कंत्राटी कामगारांना कुठलाही न्याय मिळत नाही। त्यांना कायम करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सर्व कामगार संघटना करत आहेत। 2 सप्टेंबरला सर्व कामं बंद करून नाशिक जिल्ह्यातील कामगार हे गोल क्लब मैदानावर जमणार आहेत आणि सकाळी 11 वाजता एक विराट मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात येईल। या आंदोलनामध्ये सरकारी कर्मचाऱ्याबरोबरच बँका, विमा क्षेत्रातील कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत आणि त्यामुळे हा फार मोठा संप होणार आहे। केंद्र सरकारने कामगारांच्या मागण्याची दखल घेऊन कामगारांना न्याय दिला पाहिजे। जर न्याय नाही दिला तर याच्याही पेक्षा मोठे संघर्ष पुढच्या काळामध्ये होतील।